समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। जिल्ह्यातील अवैध शस्त्रधारकांविरोधातील विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मिरज येथे मोठी कारवाई करत 5 देशी बनावटीची पिस्तुले व 5 जिवंत काडतुसे जप्त केली। या प्रकरणी अश्विन संजय माळी राहणार माळीनगर कडेगाव व अमन उर्फ मोहिद्दीन बशीर गोदड राहणार टाकळी रोड मिरज यांना अटक करण्यात आली असून सूरज जगन्नाथ मोहिते राहणार सोहली तालुका कडेगाव व अक्षय पाटील राहणार वाई जिल्हा सातारा हे फरार आहेत। पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली। गोपनीय माहितीच्या आधारे कमांड वेस्ट ते ऑक्सिजन पार्क परिसरात सापळा रचण्यात आला। संशयितांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात 5 पिस्तुले, 5 जिवंत काडतुसे व 1 सॅक असा एकूण 2,51,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। चौकशीत अश्विन माळी याने शस्त्रे विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली। त्याने काही शस्त्रे सूरज मोहिते व अक्षय पाटील यांच्याकडून घेतल्याचेही समोर आले। या प्रकरणी पोलीस नाईक श्रीधर बागडी यांच्या फिर्यादीवरून मिरज शहर पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार, सहाय्यक पोलीस फौजदार अमित परीट, अनिल ऐनापुरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल आयदाळे, सोमनाथ गुंडे, आमसिद्ध खोत, प्रकाश पाटील, अमोल लोहार, संदीप पाटील, पोलीस नाईक श्रीधर बागडी, अनंत कुडाळकर, पोलीस शिपाई रोहन गस्ते, सोमनाथ पतंगे तसेच सायबर पथकातील कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर व अजय पाटील यांच्या पथकाने केली। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।